यवतमाळमधील 39 आश्रमशाळांची तपासणी आहे। गडचिरोलीतील घटनेनंतर आदिवासी विकास विभागाला जाग आली आहे। आश्रमशाळांची तपासणी करून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे। पांढरकवडा प्रकल्पमध्ये जेवढे ऑनलाईन आश्रमशाळा आहे त्या सगळ्यांची तपासणी आम्ही करण्याच्या आता ऑलरेडी आम्ही आदेश काढलेले आहे। आणि जे तपासणीमध्ये आम्हाला जे काही जर कुठेतरी जर आम्हाला काही जे बेसिक सुविधा हवे आहेत जर तो नसेल किंवा काहीतरी असा कमी असेल आम्ही तो सगळे आम्ही रिपोर्ट आम्ही शासनाला आम्ही आता पाठवणार आहे। प्राईम फोकस आमचा आता सध्या स्थितीमध्ये जे बेसिक फॅसिलिटी जे सर्व मुला मुलींसाठी पाहिजे आहे ते आहे की नाही, आणि जर नाही तर आम्ही कसं अनुपालन करायचं आणि कसं ऍक्शन रिपोर्ट याचं ऍक्शन करायचं आणि सगळं कसं सुधारायचं याच्यावर कारवाई चालू आहे। जप्तलाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचं मृत्यू प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईचे आदेश आहेत। आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी हे आदेश दिले। अशा अनुदानित आश्रमशाळामध्ये 1992 पासून 79 मुलींना खाली झोपवून बेड नाही, अशी परिस्थिती काही योग्य नाही। त्यामुळे तर माझी इच्छा आहे की बा सर्वांनी आपण ज्या ज्या अनुदानित आश्रमशाळा ज्यांच्या आहे त्या ठिकाणी आपण, कारण हे काम तुमचं आमचं सर्वांचं आहे, एकच व्यक्ती करू सामाजिक कार्य म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या परिसरात असाल त्या ठिकाणी अशा अनुदानित आश्रमशाळा ज्या ठिकाणी सुविधेचा अभाव आहे त्या ठिकाणी आपणही गेलं पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे। कारण तुम्ही आणि आपण मिळून जोपर्यंत अनुदानित आश्रमशाळेवर 100% अनुदान असलेल्या आश्रमशाळेवर आपण लक्ष देण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।